आपण पाहत आहोत SN न्यूज। सर्वजण एक माणूस म्हणून जगत असताना सामाजिक काम करत असतो। समाजामध्ये ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी जास्तीत समाज चांगला कसा राहील यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत असतो। त्यामुळे मी प्रशासनामधून काम करतोय, आपण पत्रकारिता म्हणून काम करतोय। आज राजा माने सरांचे माझे जुने संबंध आहेत। राजा माने सर मी पंढरपूरला येत असताना एक खूप अडचण झाली साहेबांना, त्या ॲक्सिडेंटला साहेबांना त्यावेळेस खूप म्हणजे मला काय ऐकायला पटकन गेला आणि मदत झाली साहेबांना, चांगला झाला विषय। त्यानंतर त्यापासून आमची मैत्री झालेली, ज्या दररोज सरांचा मला मेसेज असतो आणि मला त्याला गुलाब हातात, त्यामुळं आणि सरांचा स्वभाव सर्वासाठी आपलं जे आपला हा जो देह आहे हा देह सर्वांसाठी जनतेचं काम मानेसर करतात आणि समाजामध्ये जास्तीत चांगलं कसं होईल त्याचं काम साहेब करत असतात। त्याचप्रमाणे आपण सर्वांनी सुद्धा चांगल्या प्रकारे काम करावं अशी आपली अपेक्षा आपल्याला व्यक्त करतोय। माझ्याकडून मी कधी काय आता माझा स्वभाव असं आहे की मी तुम्हाला बघितलं आहे 1.5 महिन्यामध्ये आपण पाहिलं माझा स्वभाव, त्यामुळे जे योग्य गोष्टी होतील जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी करत आहे। आणि म्हणतो जेव्हा आपण डोळे झाकणे वेळ झाले ते डोळे झाकत असताना जेव्हा डोळे मिटत असताना आपल्याला वाटलं पाहिजे की बाबा आपलं हे जीवन सार्थकी लागलेलं आहे, त्याप्रमाणे जगावं असं सर्वांना सांगतो। आणि या ठिकाणी सर्वजण काम चांगलं करत आहात त्याबद्दल पुढील आयुष्याकरता पुढील भावी आयुष्याकरता आपल्याला शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी मला बोलवलं, माझा मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो। धन्यवाद। थँक्यू। परीक्षण करतील, आत्मपरीक्षण करूनही आपण सांगूनही जर कोणी सुधरत नसेल तर आक्रमक होऊन आपण त्या विरोधात आवाज उठवावा अशा प्रकारचं आवाहन मी आपल्याला करतो। परंतु सकारात्मक पत्रकारिता हे आपल्या संघटनेचं नेहमी धोरण राहिलेलं आहे। आपण शक्ती प्रदर्शनासाठी संघटना उभी केलेली नाही, आपण मिरवण्यासाठी संघटना उभी केलेली नाही, तर आपण पत्रकारांच्या थेट कुटुंबाच्या प्रश्नावर आपण काय करू शकतो याच्यावर आपण संघटना उभी केली। त्याच कारणानं मला हे आवर्जून सांगितलं पाहिजे की कोल्हापूरच्या अधिवेशनात ज्या अधिवेशनाचं उद्घाटन यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत। परंतु हा पाठपुरावा करत असताना काल चॅनल सुरू केलेला, पोर्टल सुरू केलेला, त्यांनी जर अधिस्वीकृती मागितली तर सरकारनं काय करायचं, अशा प्रकारचे प्रश्न हे शासन दरबारी उपस्थित झालेले आहेत। त्यामुळं डिजिटल पत्रकार नक्की कुणाला म्हणायचं त्याची व्याख्या अद्याप ठरलेली नाही आणि ते ठरवण्यासाठी आपण सगळे मिळून सरकारला, माहिती खात्याला मदत करत आहोत की बाबा हे निकष लावा। या निकषात जो आमचा ग्रामीण भागात काम करणारा डिजिटल पत्रकार आहे त्याला प्रतिष्ठा मिळेल, तो त्याची सामाजिक जबाबदारी पार पाडेल, पत्रकार म्हणून जे काही त्याची कर्तव्य आहेत ते पार पाडेल, अशा प्रकारची भूमिका आपण शासन दरबारी मांडत आहोत। मला सांगायला अभिमान वाटतो की सुरुवातीच्या अगदी 5 वर्षापूर्वी डिजिटल मीडिया संघटनेची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी राज्यात अक्षरशः खिल्ली उडवली गेली। काय हे कुणीतरी मोबाईल हातात घेतं, पत्रकारिता करतं आणि त्यांची संघटना आणि ते हे काय पत्रकार आहेत का वगैरे अशा प्रकारची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात झाला। परंतु सतीश भाऊ आज राज्याचे उपाध्यक्ष आहेत। सतीश भाऊ असतील, आमचे साताऱ्याचे विकास भोसले असतील, नागपूरचे गालपांडे असतील, चंद्रपूरचे कुरेशीबाई असतील किंवा मराठवाड्यातले संजय जेवरीकर असतील, कोकणातले आमचे सागर चव्हाण असतील, मुंबईतले आमचे संजय भैरे असतील, अशी सगळ्या विभागातली मंडळी आम्ही सर्वांकडे दुर्लक्ष करून एकच ध्येय ठेवलं की शासनानं डिजिटल मीडियाला राजमान्यता दिली पाहिजे, जाहिराती सुरू केल्या पाहिजे। आणि सुरुवातीला भलेही काही जाच काठी वाटतील आपल्याला,
परंतु एकदा राजमान्यता मिळाली की पुढं टप्प्याटप्प्यानं अधिकाधिक सुलभ असं धोरण कसं राहील, अधिकाधिक सोयीचं असं प्रोसिजर कसं राहील, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. या भूमिकेतून आम्ही हे केलं आणि आज आपल्याला राजमान्यता मिळालेली आहे. सहकार्यामुळं महाराष्ट्रातल्या डिजिटल मीडियाला राज्य मान्यता मिळालेली आहे आणि शासनानं नुकताच डिजिटल मीडियाला जाहिराती देण्यासंदर्भातल्या गाईडलाईनच्या GR हा निर्गमित केलेला आहे. तर हा GR म्हणजेच आपली तशी राजमान्यता म्हणून सरकार दरबारी आपल्या डिजिटल मीडियाचा, डिजिटल पत्रकारांचा प्रवेश झालेला आहे, हे मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे. परंतु हा प्रवेश होत असताना की डिजिटल मीडिया हा सध्या बाल्यावस्थेत आहे. अजून कशा पद्धतीनं याचं पालन पोषण झालं पाहिजे, कशा पद्धतीनं यानं बाळसं धरलं पाहिजे, कशा पद्धतीनं यानं पुढं जाताना सशक्त बनलं पाहिजे की जेणेकरून समाजाला डिजिटल मीडिया ही एक समाजाची शक्ती म्हणून समाजानं त्याकडं पाहिलं पाहिजे. यासाठी आपली जबाबदारी खूप वाढलेली आहे. या पुढच्या काळात अनेक नियम पुढे येणार आहेत की ज्या नियमांच्या माध्यमातून आपल्याला जसं उत्पन्नाचं साधन म्हणून शासनाच्या जाहिराती सुरू होतील, तसंच आपली कायदेशीर जबाबदारी काय आहे याबद्दल देखील सरकार आपल्याला माहिती देत राहणार आहे. आपल्याला त्या संदर्भातल्या अधिसूचना जारी करून वेळोवेळी आपल्याला अवगत केलं जाईल. तर माझी विनंती आहे की केवळ हौस म्हणून, केवळ मिरवायचं म्हणून, केवळ पत्रकार म्हणून समाजात कुणीतरी नमस्कार घालावा या उद्देशानं जर डिजिटल मीडियामध्ये कुणी येत असेल तर त्यांना कृपा करून सांगा की बाबा उगी तुझा वेळ वाया घालवू नको. तुला जर खरंच पत्रकारिता करायची असेल, तुला पत्रकारितेचं मूल्य कळत असेल, सामाजिक जबाबदारी कळत असेल तरच तू ये. नाहीतर जीवनातली 2-3 वर्ष तू ते धडपड करशील, मिरवशील, खिशातला कुटुंबाचा पैसा वाया घालवशील आणि बदनाम होऊन यातून बाहेर पडशील. तर मी एवढं स्पष्ट सांगायचं कारण असं की जसं आपले अधिकार वाढणार आहेत त्याच पद्धतीनं आपल्या जबाबदाऱ्या देखील पुढच्या काळात वाढणार आहेत. किंवा डिजिटल पत्रकारांना अधिस्वीकृती ही आज घुगे साहेबांच्या उपस्थितीत तुम्हाला नियुक्तीची पत्र दिली जात आहेत. घुगे साहेबांचे आणि व्यक्तिगत माझ्या कुटुंबाचे वेगळे ऋणानुबंध आहेत. ज्यावेळी माझा एक मोठा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळी एक अधिकारी म्हणून नव्हे तर एक संवेदनशील व्यक्ती म्हणून घुगे साहेब धावून आले होते आणि तेव्हापासून त्यांची आणि आमची मैत्री जरी भेटी होत नसल्या तरी जिव्हाळा मात्र कायम राहिलेला आहे. आणि त्यांच्याबद्दल त्यांचं काय चाललंय, त्यांचं काम कसं चाललंय या संदर्भातला पाठपुरावा मी सातत्यानं घेत असतो. मला सांगायला अभिमान वाटतो, समाधान वाटतं की घुगे साहेब जिथं जिथं जातात तिथं लोकाभिमुख अधिकारी म्हणून एक त्यांची प्रतिमा तयार होते. अशा अधिकाऱ्याच्या उपस्थितीत तुम्हाला पदाधिकारी म्हणून पत्र आज दिली जाणार आहेत. डिजिटल मीडिया आज देशात एका निर्णायक वळणावर येऊन थांबलेलं आहे. अनेक राज्य डिजिटल मीडियाचं धोरण निश्चित करण्याच्या मागे लागलेली आहेत. आपल्या सगळ्यांच्या परिश्रमामुळं, आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं राज्य शासनानं, विशेषतः देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा
उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि राज्याचे वाटतंय. मी सांगोला तालुक्यातल्या डिजिटल पत्रकारांनाही विनंती करतो की आपण एकोप्यानं राहा. मतभेद हा कुठल्याही सक्रिय समूहाचं एक लक्षण असतं. मतभेद असल्याशिवाय सक्रियताही नसते. परंतु मतभेद किती ताणायचे आणि तुटेपर्यंत कुठलीही गोष्ट ताणणं हे अव्यवहारी असतं. त्यामुळं आपण समजूतदारीनं राहा. जिथं जिथं अडचण येईल तिथं राज्य संघटना म्हणून आपले संघटनेचे सर्व पदाधिकारी सक्षमतेनं तुमच्या पाठीशी उभे आहेत. कुणावरही अनाठाई चिखलफेक करू नका. कुणाच्याही विरोध एखादा चुकत असेल, अधिकारी असो पुढारी असो, त्याला संधी देण्याची मानसिकता ठेवा की बाबा समजावून सांगा की साहेब तुमचं हे चुकतंय, यात सुधारणा करावी याची स्थापना केली आणि त्याचं शानदार उद्घाटन हे पुण्यात JW मेरियट सारख्या हॉटेलमध्ये आपण त्याचं उद्घाटन केलं की ज्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रीही हजर होते आणि राज्यातली अनेक मान्यवर मंडळी त्या कार्यक्रमाला हजर होती. त्या प्रतिष्ठानचा उद्देशच हा आहे की पत्रकारांच्या मुला मुलींचं करिअर झालं पाहिजे. केवळ एखाद्या पत्रकाराची मुलगी चांगलं क्रिकेट खेळत असेल, मुलगा चांगलं क्रिकेट खेळत असेल, पण केवळ त्याला पाठबळ नाही म्हणून तो जर मागे राहत असेल तर आपलं प्रतिबिंब प्रतिष्ठान पुढे येईल. त्याला पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी किंबहुना दिल्ली पर्यंत पाठवायची गरज असेल तर तिथं चांगल्या क्लबमध्ये त्याचं प्रशिक्षण कसं होईल, त्याची सगळी सुविधा कशी करता येईल यावर हे प्रतिष्ठान काम करेल. हे एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. परंतु पत्रकारांच्या मुला मुलींसाठी हे प्रतिष्ठान कार्यरत राहील की जेणेकरून राज्यातल्या सर्वच माध्यम, मग डिजिटल असेल, प्रिंट असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, सर्व माध्यमांमधल्या पत्रकारांच्या मुला मुलींसाठी हे प्रतिष्ठान कार्यरत राहील. मी आपल्याला परत एकदा विनंती करतो की तुमचा शाहू महाराजांनी केलं त्या अधिवेशनाच्या कार्यक्रमाला चंद्रकांत दादा पाटील हेही उपस्थित होते. त्या उद्घाटनाच्या सोहळ्यात त्यांनी सांगितलं की बाबा तुमची संघटना किंवा राज्यातली कुठलीही पत्रकारांची संघटना ही त्या क्षेत्राच्या विकासासाठी काम करत असते. परंतु तुमच्या कुटुंबाचं काय, तुमच्या कुटुंबाच्या मुला मुलींचं काय याच्यावर काम झालं पाहिजे आणि त्यात त्यांच्या आवाहनाला आपल्या सर्वांचे मित्र पोलीस निरीक्षक घुगे साहेब, राज्य उपाध्यक्ष सतीश भाऊ, आमचे मित्र शेख सर, त्याचबरोबर कैलास सर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी,